नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोतवाल भरतीच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील मागील प्रश्नपत्रिकांमधील विचारले गेलेले मराठी विषयाचे सर्व PYQ आणि त्यांचे विश्लेषण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, माणुसकी या शब्दाचे योग्य नामरूप कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भाववाचक नाम. मित्रांनो, माणुसकी हा गुण किंवा भावना दर्शवतो. ज्या नामातून गुण, अवस्था, भावना किंवा अमूर्त कल्पना व्यक्त होते त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भाववाचक नाम. त्यानंतर प्रश्न दुसरा, कळप हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? मित्रांनो, कळप म्हणजे अनेक प्राणी, व्यक्तींचा समूह, अनेक व्यक्ती किंवा वस्तूच्या समूहाला दर्शवणारे नाम, समूहवाचक नाम होय. उदाहरणार्थ कळप, सैन्य, वर्ग, थवा इत्यादी. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, समूहवाचक नाम. यानंतर प्रश्न तिसरा, जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, संबंधी. मित्रांनो, संबंधी सर्वनाम जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. येथे जो आणि तो यांच्यामध्ये संबंध आहे, म्हणून जो हे संबंधी सर्वनाम आहे. उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्याने, ज्याला या प्रकारचे. यानंतर प्रश्न चौथा, आपण सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. या वाक्यातील आपण हे कोणते प्रकारचे सर्वनाम आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, पुरुषवाचक सर्वनाम. आपण हे बोलणारा स्वतःसह इतरांना निर्देश करण्यासाठी वापरतो, त्यामुळे ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 5 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. येथे 5 हे कोणते विशेषण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गणनावाचक. मित्रांनो, 5 विद्यार्थी, येथे 5 या शब्दामुळे विद्यार्थ्यांची निश्चित संख्या कळते, म्हणून गणनावाचक विशेषण हे बरोबर उत्तर आहे. यानंतर प्रश्न 6, त्याच मुलाने ही परीक्षा उत्तीर्ण केली. येथे त्याच हे कोणते विशेषण आहे? गुणवाचक, सर्वनामिक, संख्यावाचक किंवा परिणामवाचक? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सर्वनामिक. येथे त्याच हा शब्द मुला या नामाबद्दल निर्देश करतो. नामापूर्वी येऊन नामाचे विशेष दर्शविणारे सर्वनाम सार्वनामिक विशेषण म्हणून वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. यानंतरचा प्रश्न, राम पुस्तक वाचत आहे. या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो, येथे वाचत ही कृती दर्शवणारी क्रियापदाची रूपरचना आहे आणि हे सहाय्यक क्रियापद आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायामध्ये वाचत योग्य ऑप्शन सी आहे. यानंतर प्रश्न 8, सीमा रोज वर्तमानपत्र वाचते. या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए, साधा वर्तमानकाळ, बी, अपूर्ण वर्तमानकाळ, सी, साधा भूतकाळ, डी, भविष्यकाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे साधा वर्तमानकाळ, ऑप्शन ए. मित्रांनो, सीमा रोज वर्तमानपत्र वाचते. यामध्ये कृती नियमित घडत आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, साधा वर्तमानकाळ आहे. यानंतरचा प्रश्न 9, तो काल पुण्याला गेला. या वाक्यातील काळ ओळखा. ए, वर्तमानकाळ, बी, भविष्यकाळ, सी, साधा भूतकाळ, डी, अपूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे सी, साधा भूतकाळ. या प्रश्नामध्ये काल हे भूतकाळ दर्शवतो आणि गेला ही पूर्ण झालेली कृती आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर साधा भूतकाळ आहे. यानंतर प्रश्न 10, मी उद्या कार्यालयात जाईन. या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए, वर्तमान, बी, भूतकाळ, सी, वर्तमानकाळ, पूर्ण वर्तमानकाळ, डी, भविष्यकाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, भविष्यकाळ. मित्रांनो, या प्रश्नामध्ये उद्या आणि जाईन यावरून क्रिया भविष्यात होणार आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळ आहे. यानंतर प्रश्न 11, राजा या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते? राजा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राणी. स्त्रीलिंगी विचारले ना, राजा, राणी. यानंतरचा प्रश्न, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ए, कविनी, बी, कविका, सी, कवयित्री, डी, कविनी, कवीन. या प्रश्नाचे उत्तर आहे, मित्रांनो, कवी हा पुल्लिंगी शब्द आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, कवयित्री. कवयित्री हे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न,
फूल या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? फूल, फुले. यामध्ये ऑप्शन 1 मध्ये फुले आहे, ऑप्शन सी मध्ये फुले आहे आणि दोनच ऑप्शनमध्ये फुले आहे. तर यापैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. या 2 शब्दापैकी यामध्ये ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. कारण की फुले ह्याला पहिली वेलांटी असते, पहिल्या शब्दाला पहिली वेलांटी असते, त्यामुळे फुले हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. मुलगी या शब्दाचे अनेक वचन कोणते? मुलगी, मुली. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुली. यानंतरचा प्रश्न 15. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील रामाने कोणती विभक्ती आहे? रामाने या शब्दाची कोणती विभक्ती आहे? तर ऑप्शन ए प्रथमा, बी द्वितीया, सी तृतीया आणि डी चतुर्थी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तृतीया. कारण रामाने या शब्दात ने प्रत्यय आहे. ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, त्यामुळे ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न. आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यात मुलाला कोणती विभक्ती आहे? मुलाला या वाक्यातील मुलाला कोणती विभक्ती आहे? ऑप्शन ए द्वितीया, बी तृतीया, सी चतुर्थी आणि डी पंचमी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चतुर्थी. मुलाला या शब्दात ला प्रत्यय असून येथे पुस्तक कोणाला दिले? ला असा संप्रदायाचा अर्थ आहे, म्हणून ला हे चतुर्थी विभक्तीमध्ये येते. यानंतरचा प्रश्न. घरातून धूर बाहेर येत आहे या वाक्यात घरातून कोणती विभक्ती आहे? घरातून या शब्दासाठी कोणती विभक्ती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पंचमी. हे सगळे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो अतिशय. कारण पंचमी बघा मित्रांनो, घरातून, घरापासून, पासून, होऊन, ऊन, तून इत्यादी प्रत्यय पंचमी विभक्ती दर्शवतात. त्यामुळे पंचमी विभक्तीमध्ये हे सगळे प्रत्यय येतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नंतरचा प्रश्न. शाळेच्या मैदानात मुले खेळत आहेत. येथे शाळेच्या कोणती विभक्ती दर्शवत आहे? शाळेच्या या शब्दासाठी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी षष्टी. कारण येथे शाळेच्या मैदानात, येथे शाळेचा हा संबंध दर्शवतो. कोणाचे मैदान? शाळेचे मैदान, म्हणून षष्टी विभक्ती आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतरचा प्रश्न 19. विद्या प्लस आलय यांचा संधी होऊन कोणता शब्द तयार होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विद्यालय हे व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20. सज्जन यांचा संधी होऊन खालीलपैकी कोणता शब्द तयार होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सज्जन व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द. यानंतरचा प्रश्न 21. राजपुत्र या शब्दाचा समास कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी षष्टी तत्पुरुष. मित्रांनो, राजपुत्र या शब्दासाठी राजपुत्र येथे राजा आणि पुत्र यांचा संबंध आहे, म्हणून षष्टी तत्पुरुष समास तयार होतो. यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन सी. यानंतरचा प्रश्न 22. आई वडील या शब्दाचा समास कोणता? मित्रांनो, यामध्ये ऑप्शन ए कर्मधारयाने, ऑप्शन बी द्वंद्व समास, ऑप्शन सी द्विगु समास, ऑप्शन डी बहुव्रीही समास. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी द्वंद्व समास. कारण मित्रांनो, आई आणि वडील यामध्ये आणि हे शब्द आला की याचे 2 अर्थ होतात. आई आणि वडील, आई वेगळा आणि वडील वेगळे आणि जर आले, यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. यानंतर प्रश्न 23. यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? ऑप्शन ए द्वंद्व समास, ऑप्शन बी कर्मधारयाने समास, ऑप्शन सी अव्ययी भाव समास, ऑप्शन डी बहुव्रीही समास. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. मित्रांनो, येथे यथाशक्ती या शब्दासाठी शक्तीनुसार पहिला घटक प्राधान्य असून संपूर्ण शब्द अव्ययासारखा वापरला जातो, म्हणून अव्ययी भाव समास या प्रश्नाचे उत्तर आहे. यानंतर प्रश्न 24. नीलकमल या शब्दाचा समास होतो का? ऑप्शन ए कर्मधारयाने, ऑप्शन बी द्वंद्व समास, ऑप्शन सी अव्ययी भाव समास, ऑप्शन डी द्विगु समास. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कर्मधारयाने समास. मित्रांनो, नीलकमल म्हणजे निळे कमळ. येथे निळे हे कमळ या नामाचे विशेषण आहे. निळे म्हणजे निळे रंग आहे. निळे हे कमळ या नामाचे विशेषण आहे, म्हणून कर्मधारयाने समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न 25. अन्याय या शब्दातील उपसर्ग कोणता? अ अधिक न्याय. तर या प्रश्नाचं उत्तर अ येणार आहे मित्रांनो. यानंतर प्रश्न 26. प्रगती या शब्दातील उपसर्ग कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्र.
यानंतर प्रश्न 27वा, गोडवा या शब्दातील प्रत्यय ओळखा. प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वा. यानंतर प्रश्न 28वा, मानवता या शब्दातील प्रत्यय ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ता. यानंतर प्रश्न 29, तो हळू चालतो. येथे हळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ए गुणवाचक विशेषण, बी रीतिवाचक क्रियाविशेषण, सी नाम, डी शब्दयोगी अव्यय. येथे हळू ना, हळू या शब्दासाठी ना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रीतिवाचक क्रियाविशेषण. हळू कृती कशा रीतीने होते हे सांगणारा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषणमध्ये येतो, त्यामुळे हळू. यानंतरचा प्रश्न 30वा, तो उद्या मुंबईला जाईल. येथे उद्या हे कोणते क्रियाविशेषण आहे? ए स्थलवाचक, बी रीतिवाचक, सी कालवाचक आणि डी परिणामवाचक. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषण आहे. मित्रांनो, तो केव्हा जाईल? उद्या वेळ दर्शवत असल्याने कालवाचक क्रियाविशेषण आहे. केव्हा म्हणजे उद्या. हां, तर उद्या हे वेळेमध्ये येते, वेळ दर्शवते उद्या, त्याच्यामुळे कालवाचक. यानंतरचा प्रश्न 31वा, तो आला आणि लगेच निघून गेला. येथे आणि हे कोणते अव्यय आहे? तर या प्रश्नाचे सोपा आहे मित्रांनो प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे उभयनिय अव्यय, ऑप्शन बी. मित्रांनो, उभयनिय अव्यय दोन शब्द किंवा वाक्य जोडतो म्हणून ते उभयनिय अव्यय असते. यानंतर प्रश्न 32वा, अरे माझे पुस्तक हरवले. येथे अरे हा शब्द कोणते अव्यय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी केवल प्रयोगी अव्यय. अरे, अचानक आपण उच्चार करतो ना अरे, त्यामुळे. यानंतर प्रश्न 33वा, तू आज शाळेत गेलास का? हा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्नार्थी, कारण येथे प्रश्न विचारला आहे ना, गेला आहेस का, त्यामुळे ऑप्शन बी प्रश्नार्थी. यानंतर प्रश्न 34, कृपया दार बंद करा. हा कोणता वाक्य प्रकार आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थी, बी उद्गार्थी, सी आज्ञार्थी आणि डी विधानार्थी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य आहे मित्रांनो हे. दार बंद करा यात सूचना म्हणजे आज्ञा आहे, म्हणून यामध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणता येईल. यानंतरचा प्रश्न 35वा, वा किती सुंदर दृश्य आहे. हा कोणत्या वाक्य प्रकार आहे? ए विधानार्थी, बी आज्ञार्थी, सी प्रश्नार्थी आणि डी उद्गारार्थी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी उद्गारार्थी. येथे अचानक शब्द आहेत ना वा, त्यामुळे. प्रश्न 36वा, रामाने आंबा खाल्ला. हा कोणता प्रयोग आहे? ए कर्तरी, बी कर्मणी, सी भावे आणि डी मिश्र. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. मित्रांनो, रामाने आंबा खाल्ला, येथे कर्ता हा राम स्वतः क्रिया करत आहे, म्हणून कर्तरी प्रयोग आहे यामध्ये. यानंतरचा प्रश्न 37, मुलांकडून काम केले गेले. हा कोणता प्रयोग आहे? ए कर्तरी, बी कर्मणी, सी भावे आणि डी अकर्मक. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 38, मजकडून हे काम होणार नाही. या वाक्यातील प्रयोग ओळखा. ए कर्तरी, बी कर्मणी, सी भावे आणि डी सकर्मक. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भावे प्रयोग. कारण मजकडून हे काम होणार नाही, येथे कर्त्यापेक्षा क्रिया भाव महत्त्वाचा आहे आणि कडून रचना वापरली आहे, म्हणून भावे प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 39, चंद्रासारखे मुख तिचे सुंदर आहे. येथे कोणता अलंकार आहे? ऑप्शन ए रूपक, बी उपमा, सी अनुप्रास आणि डी यमक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उपमा. मित्रांनो, येथे मुखाची तुलना चंद्राशी केली आहे. सारखे हे साम्यदर्शक शब्द असल्यामुळे उपमा अलंकार आहे. यानंतरचा प्रश्न, चंचल चपळ चित्ता धावला. येथे कोणता अलंकार आहे? ए उपमा, बी रूपक, सी अनुप्रास आणि डी उत्प्रेक्षा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अनुप्रास अलंकार. मित्रांनो, चंचल चपळ चित्ता यात च वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे अनुप्रास अलंकार. नंतर प्रश्न 41, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए शशांक, बी दिनकर, सी निशाकर आणि डी हिमांशू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिनकर.
मित्रांनो, यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द वाचावे लागणार आहेत, प्रॅक्टिस करावं लागणार आहे. सर्व समानार्थी शब्दाचे तुम्हाला अर्थ माहिती करून घ्यावे लागणार आहेत. यानंतरचा समानार्थी शब्द समुद्र, या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणतात. तर उत्तर मित्रांनो अतिशय सोपं आहे. याचं सागर हे सर्वांना माहीत असणार या प्रश्नाचं उत्तर, म्हणून ऑप्शन बी याचं उत्तर असणार. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अधोगती. उन्नती, तरक्की, अधोगती. यानंतर प्रश्न 44, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आदर, अनादर, म्हणून ऑप्शन सी अनादर. यानंतरचा प्रश्न 45, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. यामध्ये ऑप्शन सी हे मित्रांनो बरोबर उत्तर आहे, आशीर्वाद. यानंतर प्रश्न 46 पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. स्वातंत्र्य कसा लिहितात मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी स्वातंत्र्य, लेखनदृष्ट्या योग्य. यानंतरचा प्रश्न क्रमांक 47, नाकीहून येणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ कोणता? नाकीहून येणे, खूप आनंद होणे, फार त्रास होणे, राग येणे किंवा आश्चर्य वाटणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फार त्रास होणे, नाकीहून येणे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 48, हात टेकणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. मदत करणे, काम सुरू असणे, हार मानणे किंवा विनंती करणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी हार मारणे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 49, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. थोडे थोडे पाणी साठल्यास मोठा संचय होतो. बी पाण्याची बचत करावी, सी मेहनत केल्यास यश मिळते आणि डी वेळेचे महत्त्व ओळखावे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए थोडे थोडे पाणी साठवल्यास मोठा संचय होतो. थेंबे थेंबे पाणी साचे, ठिबक सिंचनने पाणी वाचे. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. यानंतरचा प्रश्न, जो कधीही मरत नाही यासाठी योग्य शब्द ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सर्वांना माहीत असेल, अमर. तर मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या महत्त्वाच्या विषयावर प्रश्न विश्लेषण घेतले आहे आणि कोतवाल भरतीसाठी सर्व विषयावर आपण असेच विश्लेषणाचे व्हिडिओ टाकणार आहोत मागील प्रश्नपत्रिकेच्या रेफरन्सवर. त्यामुळे तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मी टेलिग्राम लिंक देणार आहे, त्यावर तुम्हाला ही PDF फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे असेच सर्व विषयावर व्हिडिओ येणार आहेत. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.